कुरुंदवाडमध्ये भटक्या कुत्र्याने तोडले 6 वर्षाच्या बालकाच्या तोंडाचे लचके, बालक रक्तबंबाळ. शहरात भटक्या मोकाट कुत्र्यांची दहशत वाढली आहे. नागरिकांच्याही मनात भीती. कुरुंदवाड येथील माळभाग एस.के. पाटील महाविद्यालयाजवळ घरासमोरील अंगणात खेळणाऱ्या एका 6 वर्षाच्या बालकावर भटक्या मोकाट कुत्र्याने हल्ला चढवत लहान मुलाच्या तोंडाचे गालाचे लचके तोडल्याची धक्कादायक घटना बुधवारी सायंकाळी घडली आहे. संपूर्ण शरीरावर मोकाट कुत्र्याने हल्ला करत घेत बालकाच्या गालाचे लचके तोडून त्याला गंभीर जखमी केले. या बालकाला गंभीर अवस्थेत उपचारासाठी सांगली शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे. उमेर मुजमिल बागवान, वय वर्ष 6, राहणार असं या बालकाचं नाव आहे. शहरात दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांमुळे दहशत वाढते आहे. दररोज त्यांच्याकडून नागरिकांवर हल्ले होण्याच्या घटना होत आहेत. कुरुंदवाड शहरात मोकाट भटक्या कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी फिरत आहेत. जिथे जाल तिथे भटकी कुत्र्यांची टोळी दिसते. दरम्यान माळभाग येथील सहकारभूषण एस.के. पाटील महाविद्यालयाच्या समोर मेजर गायकवाड यांच्या घरात भाड्याने राहणाऱ्या मुजमिल बागवान यांचा मुलगा उमेर मुजमिल बागवान हा 6 वर्षांचा बालक आपल्या मित्रासोबत घरासमोरील अंगणात बुधवारी सायंकाळी खेळत असताना मोकाट कुत्र्याने 6 वर्षांच्या उमेरवर हल्ला केला आणि त्या लहान बालकाच्या गालाचे लचके तोडले. यावेळी उमेर रक्तबंबाळ झाला. त्यामुळे तेथील नागरिकांनी आणि घरमालकीन गायकवाड वहिनी आणि प्राध्यापक डी.वाय. चव्हाण सर यांनी त्याला उपचारासाठी नृसिंहवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन गेले. त्यावेळी असणाऱ्या स्नेहल चुंबळकर यांनी बालकाची तपासणी करून प्राथमिक उपचार केले आणि बालक गंभीर जखमी असल्याने त्याला रुग्णवाहिकेमधून सांगली येथील शासकीय रुग्णालयात वर्ग केले. त्यावेळी त्या बालकाची अवस्था बघून बालकाची आई बेशुद्ध अवस्थेत गेली. त्या आईला देखील हेड नर्स स्नेहल चुंबळकर यांनी प्राथमिक उपचार केले. कुरुंदवाड नगरपालिका क्षेत्रात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झालेला आहे. मोकाट कुत्री रस्त्यावरून सार्वजनिक ठिकाणी झुंडीने फिरत असतात आणि या कुत्र्यांनी अनेकदा लहान मुले, वयोवृद्ध व्यक्तींवर हल्ले केले आहेत. मोकाट कुत्र्यांचे असे हल्ले वारंवार होत आहेत. त्यामुळे या कुत्र्यांची नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. शहरातील भटकी मोकाट कुत्री पकडून त्यांची व्यवस्था करावी अशी मागणी होते आहे. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, कोल्हापूर.